तुरंत काम। जब आप ऐसा करेंगे, जब आपके रुकिए अपने मन में नाम लेते रहिए, जब आप कोई भी अपने ऐसा असंभव सा कार्य इस शक्ति से, इस ऊर्जा से, इस नाम की शक्ति से करें और आप कब एक हो जाएंगे आपको पता भी नहीं चलेगा, और कब ये नाम आपका कार्य कर रहा होगा ये भी है, ये वो कार्य उसका हो जाएगा, उसका पूर्ण होने की जिम्मेदारी उस नाम की। नरेश वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आणि माझी मिसेस साधनाताई बर्डे नगरसेविका प्रभाग 12। हा जो पावन चिंतनधारा आश्रम श्री सिन्हा गुरुजी यांच्या माध्यमातून दरवर्षी वसंतराव देशपांडे हॉल इथे श्रीकृष्ण भक्ती हा एक कार्यक्रम आयोजित करतात। त्या कार्यक्रमाचा आम्हाला एक कृष्ण आता हा अधिक मास आहे, पुरुषोत्तम मास आहे, त्यानिमित्ताने एक मला लोकसेवा प्रतिष्ठानला एक संधी मिळाली आणि या संधीचं मी सोनं करत या ठिकाणी वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान माध्यमातून एक विशेष योगदान करण्याची संधी मिळाली। आणि हा जो पावन चिंतन धारा आश्रम आहे हा गुरुजी जे सिन्हा गुरुजी आहे यांनी एक विविध आपल्या राज्यामध्ये त्यांनी आपले आश्रम स्थापन केले आणि निरनिराळ्या प्रकारचे आध्यात्मिक कार्यक्रम असो, युवा लोकांचा कार्यक्रम असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, एक राष्ट्र भावना त्यांच्यामध्ये जागृत झाली आणि ते नोकरी कामं करून आपण कशी लोकांचं चिंतन करू, कसं आपण देवाचं स्मरण करू किंवा आपल्या लहान मुलांना कसे संस्कार चांगले मिळतील अशा प्रकारचे आयोजन हे करत असतात। मी इथे येणाऱ्या सर्व भक्तांचं वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान मनपूर्वक स्वागत करतो आणि हा जो कार्यक्रम आता आहे या कार्यक्रमाची पुन्हा प्रवृत्ती झाली पाहिजे, पुन्हा हा कार्यक्रम झाला अशा प्रकारची कामना करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो। नाही, हे इथे नागपूरला ते यांच्या युवा टीम आहे, त्या युवा टीमच्या माध्यमातून इथे इंदूरकर आमचे जे आहेत ते आमच्या धाब्याला राहतात, त्यांच्या माध्यमातून इथे ते नागपूरला हे आश्रमाचे कार्यक्रम घेत असतात आणि अशा कार्यक्रमाला आता वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान आणि ते आमच्या संयुक्त विद्याने आम्ही पुढे झाड लावण्याचा आमचा मोठा एक कार्यक्रम आहे। मी वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानमध्ये मोठे कार्यक्रम घेत असतो, झाडे लावा झाडे जगवा, आध्यात्मिक आहे, सांस्कृतिक आहे, मुलांना फुटबॉल आहे, क्रिकेटच्या मॅचेस आयोजन करत असतो, युवा पोरांना प्रोत्साहित करत असतो आणि आध्यात्मिक त्यांना ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे यासाठी, कारण का आपला देश हा आज युवा देश आहे आणि युवा देशाला युवा पोरांना आध्यात्मिक गोष्टीकडे वळण लावणं, त्यांचं मन स्वस्थ ठेवणं याची खूप गरज आहे, हे ओळखूनच हे कार्यक्रम आम्ही इथे आयोजित करत असतो। छोटो